काहीच नेने बोलतो वचने भाविका जयांची केल्या स्मरण होय सगळं विद्यांचे अधिकरण देखी बंधू श्री चरण श्री ते नमस्कार आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चिताशी अपुरिया मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या श्री गुरु चरण सरोज रजनी जमण मुकुल सुधारे वर्णव रघुवर विमल जसु जोदाय कुफलचारे बुद्धिहीन तनु जानकी सिमरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवो मोहे हर हो क्लेश विकार जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशी दर्शने घ्यावी घ्यावी माझी सेवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसिद्धी साधू संतांच्या पदस्पर्शाने पवन धरले पुण्य पावन मेळता या नगरीमध्ये महान भगवत भक्त वैकुंठवासी पुण्य महात्मा ब्रह्मभूत श्री संत हरिभक्तीपरायण नारायणजी महाराज यांच्या 37व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सतत 37 वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह अर्थात 3 तप पूर्ण करून 4थ्या तपाची वाटचाल करण्यासाठी आरंभिलेला हा 37व्या वर्षांचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. विठला 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 या 37व्या वर्षाच्या सप्ताहाच्या आरंभाच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालू असलेल्या श्री संत तुकाराम महाराजांनी यांचे
सुंदर असं चरित्र माझे परमस्नेही आदरणीय आपल्या गावाचं वैभव, आपल्या परिसराचं वैभव, ज्यांच्या मुखारविंदामधून आपण सतत 4 दिवसापासून जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राचं चिंतन आपण ऐकत आहात. माझे परमस्नेही आदरणीय ज्यांच्या निमित्ताने आपल्या गावी येण्याचा पहिल्यांदा योग पूर्वीही आला होता आणि आज त्यांच्यामुळं हे एक मोठं उघडलेलं वैभव, माझे परमस्नेही आदरणीय कथाकार, प्रवक्ते, त्रिव्यक्तीपरायण शिवचरणजी महाराज खंडोजी पारडकर यांच्या उपस्थितीमध्ये आणि निमंत्रणावरून आजची ही सेवा आज आपल्या या पवित्र पुण्यपावन साधूच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यपावन भूमीमध्ये सतत 4 दिवसापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, महात्म्यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यपावन पवित्र भूमी, पांडुरंगाच्या पंढरपूर या नगरातील एक साधू आपल्या भूमीमध्ये आला आणि आपल्या भूमीला अधिक पावित्र्य निर्माण करणारे हरिभक्तपरायण मार्गदर्शक पंढरीनाथ महाराज पंढरपूरकर यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेले हे 4थ्या तपांचा आरंभ आणि या आरंभातील 4थ्या दिवसांची कीर्तन पुष्प माझे परमस्नेही आदरणीय. आता बरीचशी मंडळी आहे. मेंढका या गावात येत असताना माझे पितृतुल्य आणि गुरुतुल्य असलेले व्यक्तिमत्व आपल्या गावातलं एक वैभव आहे आणि ज्यांचा फार दिवसापूर्वी तेलंगवाडीमध्ये परिचय झाला. आमचा पहिल्यांदा तेलंगवाडीमध्ये परिचय झाला. माझे परमस्नेही आदरणीय आपल्या गावातलं एक मूर्तिमंत शांती वैभव जर म्हटलं तर अवघड ठरणार नाही. दत्तभक्तपरायण नारायणजी महाराज वसुळे यांची उपस्थिती आहे. गुरुजन गायनाचार्य मंडळी, माझे परमस्नेही हरिभक्तीपरायण या नांदेड जिल्ह्याचा वैभव आणि गाणकोकिळ हरिभक्तीपरायण गंगाधरजी महाराज कोल्हे मुकुटकर हरिभक्तीपरायण ज्यांच्या नावामध्ये संतोष आहे. जीवनात संतोष प्राप्त होणं, समाधान मिळणं हे खूप अवघड असतं आणि ज्यांच्याकडे बघितल्यानंतर संतोष बघणाऱ्यालाही मिळतो असे हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज तेलगावकर यांची उपस्थिती आहे. उत्कृष्ट मृदंगाचार्य, वडिलोपार्जित परंपरा ज्यांच्याकडून चालत आली अशी माझ्या वडिलाची मराशी गा देवा या वचनासंत उक्तीप्रमाणे आजोबाच्या पुण्याईपासून चालत आलेली परंपरा माझे परमस्नेही आदरणीय उत्कृष्ट मृदंगाचार्य आज विशेष मृदंग वाजतो हे तुम्हालाही वाटत असेल. कारण का एक वेगळेपण आहे, खूप जीवापाड प्रेम करणार आहे. रोज आहे हे, पण मला आज माझ्यासाठी म्हणून मला वाटायचंय मी मला म्हणावं लागणार आहे. तसं नाही तर मला हवा निघून जाईल नाही महाराज. माझे परमस्नेही वैभवजी महाराज मार्कंडकर यांचे उत्कृष्ट मृदंगाचार्य आणि माझ्यासोबत आज एक साधं भोळ व्यक्तिमत्व मांडण्यापेक्षा तुका माने भोळा जिंकू जाणे कळीत आला. माझे परमस्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण रामदासजी महाराज पांचाळ यांची उपस्थिती लाभली. पंचक्रोशीतील सर्व गायनाचार्य मंडळी उपस्थित, सर्व ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या गुरुजनांच्या चरणारविंदी नतमस्तक होतोय. चोपदारजी बाबा बरेच वाढोळ झालं म्हणालेत, माझं नाव कवा घेतात ते माझ्याकडे बघायला, पण मी कोणाला सोडणार नाही. कारण का कुणालाही भिण्यापेक्षा टिकोर ज्याच्या हातात आहे त्याला आधी भिवावं लागतं. बाकीच्या हातात टाळं हातं, यानं टाळाटाळ केली तर चालेल, पण टिकोर जरा अवघड होते. म्हणून आपले विशेष चोपदारजी यांचे बाबांची उपस्थिती आहे, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. उपस्थित वातावरण भगिनी, पंचक्रोशीतील सर्व भक्त गुरुजन, ग्रामवासी, समस्त ग्रामवासियांच्या अथक परिश्रमाद्वारे भगवान परमात्म्यांच्या आश्रम कोटेद्वारे साधुसंतांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि एवढ्याही पाण्यामध्ये आणि या पावसाळ्याच्या आरंभामध्ये आपण हा अखंड हरिनाम सप्ताह एवढ्या उत्साहानं करता त्याबद्दल ग्रामवासियांच्या मनापासून आभार व्यक्त करतोय आणि सगळ्यांनी टाळी वाजून जरा कौतुक करावं असं माझी विनंती आहे. धन्यवाद धन्यवाद. विठाला विठाला विठाला. 4 दिवसापासून आपण चिंतन श्रवण करत आहात. पुन्हा एकदा सर्वांची चरणारविंदी नतमस्तक होतं. बरीचशी मंडळी परिचित आहेत या ठिकाणी, नाही असं नाही. वातावरण भगिनी सर्वांची चरणारविंदी नतमस्तक होतं. भगवान सत्ताधीश परमात्मा ज्या पद्धतीने बुद्धी त्या पद्धतीने अभंगाचं चिंतन करण्याचा मानस आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून प्रतिपाद्य चिंतनेविषयी काय म्हणतात, संकल्पित वेळेमध्ये आपल्याला चिंतन करायचे आहे. लक्षपूर्वक ऐका, वेळेच्या पुढे जायचं नाही, पण अगदी वेळेमध्ये अगदी महत्वाचा जगद्गुरु तुकोबारायांचा संदेश आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सहकार्यानं म्हणून आपल्याला चिंतन करायचे आहे. अभंगाकडे आणि शब्दाकडे लक्ष द्या आणि सगळ्या जणांनी गोड असं भजन करा, आनंद लुटता येईल. विठाला विठाला.
अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादी विषय चिंतनीय काय म्हणताय इकडे लक्ष द्या. मला माहित आहे इकडे आपण बघत असताना एक नाव विसरलं, दिलगिरी व्यक्त करतोय. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. नाही नाही, हा जरा उशीर झाला आपल्याला हे नाव घ्यायला, कारण का टिकोराला भेटले आपण बटन हातात ज्याच्या हातात त्याला दिले नाही. तसं काही नाही. सुंदर साऊंड सिस्टीम आहे आणि आता लाईट जाणार नाही ना याची, तर आपलं काही अडचण नसेल तर त्याच्यामुळे काही होणार नाही. इकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा विषय या अभंगाच्या माध्यमातून देत आहेत. या अभंगातले 2 शब्द अतिशय महत्वाचे आहेत. देव कुठं वसे आणि देव कुठं असे. 2 शब्द जरा महत्वाचे आहेत. जगद्गुरु तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून अगदी महत्वाचा विषय, देव कुठं बसतो म्हणजे बसतो, थांबतो, आणि देव कुणाजवळ आहे देवाचा पत्ता देणारा हा अभंग आहे. विठला विठला विठला. अभंगाची मध्यवर्ती भूमिका अतिशय महत्वाची आहे. देव तया जवळी बसे किंवा असे दोन्ही प्रमाण पाठामध्ये आहेत गाथ्यामध्ये. देव कुठं बसे आणि देव कुठं असे याच्याबद्दलचा अतिशय महत्वाचा सगळ्यांना पत्ता देणारा अभंग. जगद्गुरु तुकोबारांनी देव कुठं असतो याचा पत्ता देत असताना अतिशय महत्वाचे 3 निकष लावलेले आहेत. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. देव कुठं असतो याच्यासाठी 3 महत्वाचे निकष लावलेले आहेत. 3ही निकष ज्यांच्या जवळ आहे त्यांच्या जवळ देव वसे, एक अतिशय महत्वाचा मुद्दा. आणि दुसरं, देव त्यांच्या जवळ का वसे तर त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य येतं, देवापेक्षाही त्यांचं दर्शन घेतल्यानंतर दर्शन घेणाऱ्याचं पापनाशी दर्शन आहे. विठला विठला विठला. कोण असं आहे आज हा अभंग गुरुवारच्या निमित्तानं संत परंपरेतला निवडलेला आहे. हा अभंग गुरुवारच्या निमित्तानं आपण एका साधूंच्या पुण्य पावन पुण्य स्मरणाच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह करतो. ज्या साधूकडे एवढं सामर्थ्य होतं आणि हे निकष होते, देव त्यांच्या जवळ होता, हे साधूचं लक्षण आपल्याला तुमच्यापर्यंत द्यायचं आणि म्हणून या अभंगाची निवड केली. जगद्गुरु तुकोबार आहे. पहिला निकष सांगतात, पहिला निकष जीवनामध्ये अनुभवाला खूप मोठं प्राधान्य आहे. काय सांगतो मी, एक लक्ष द्या. मी अगोदर अभंगाचा भाव देऊन जाईल तुमच्याकडे की जीवनामध्ये अनुभवाला फार मोठं महत्व आहे. जसं प्रापंचिक जीवनामध्ये अनुभव महत्वाचा आहे तेवढाच अनुभव पारमार्थिक जीवनामध्ये महत्वाचा आहे. विठला विठला विठला. मी बोलून जाईल पुढे. व्यवहारामध्ये अनुभव अतिशय महत्वाचा आहे. प्रापंचिक जीवनामध्ये संसारामध्ये अनुभव महत्वाचा आहे. त्याही पेक्षा विशेष पारमार्थिक जीवनामध्ये अनुभव तेवढाच महत्वाचा आहे. मी बोलून जाईल पुढे, तर ऐका, इकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबार मग अनुभवाचा पहिल्यांदा अभंगात निकष लावतात. देव कुणाजवळ आहे तर ज्याच्या जीवनामध्ये अशी अनुभूती आणि अनुभव प्राप्त झाला ज्यांना. कोणता अनुभव, कोणता अनुभव? जगद्गुरु तुकोबारांनी पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलंय, आईसा ज्यांचा अनुभव, ज्यांच्या ज्यांच्या जीवनात असा अनुभव आला. कसा? विश्वदेव सत्यत्वे, या विश्वामध्ये व्यापक असलेला परमात्मा ज्याच्या दृष्टिक्षेपामध्ये भगवंता वाचून जगातलं बाकी काही दिसत नाही, एवढ्या बोधावरती ज्यानं जाऊन पोहोचलाय, ज्याच्या जीवनात ज्याला अनुभव आलाय की या विश्वामध्ये फक्त केवळ भगवान परमात्मा व्यापक आहे, या अनुभवाचा निकष पहिल्यांदा लावतात. आणि ज्याला विश्वदेव सत्यत्वे, ऐसा ज्यांचा अनुभव देवतया जवळी वसे. अभंग अगोदर मोकळा मोकळा तुमच्या समोर ठेवून जातो म्हणजे लक्षात येईल. देव कुणाजवळ असे आणि वसे तर असा ज्याला अनुभव जीवनात आला, परमात्मा व्यक्तिरूपानं आणि जगाच्या विश्वरूपानं न पाहता विश्वातला देव, विश्वातला देव देव
रूपानं अनुभवलाय ज्यानं त्याच्याजवळ देव वशे, आणि देव वशे एवढा अनुभव आल्यामुळं त्याच्याकडे निर्माण झालेलं सामर्थ्य असं आहे की त्याचं दर्शन झालं तर पाप नाशे दर्शन. विठाला विठाला विठाला. नुसता अनुभव येऊन चालणार नाही, देव तिथं थांबत नाही. दुसरा निकष महत्वाचा आहे. दुसरा निकष, हा थोडं 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 पुढे या, हा पाणी लागणार नाही असं या, इकडे या. दुसरा निकष अतिशय महत्वाचा आहे. विश्वव्यापक असलेला भगवान परमात्मा ज्यानं अनुभवलाय त्याला दुसरा निकष अतिशय महत्वाचा आहे. जीवनामध्ये जीवन अधोगतीला नेणारे दोन अतिशय महत्वाचे शत्रू आहेत. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. दोन जीवन उद्ध्वस्त करणारे, मी काय म्हणतोय, अरे समाज उद्ध्वस्त करणारे सोडा, संसार उद्ध्वस्त करणारे सोडा, मी काय म्हणतो, जीवन उद्ध्वस्त करणारे अतिशय दोन महत्वाचे, दोन मोठी शत्रू आहेत या जगामध्ये. ती भऱ्याभऱ्याला जमलं नाही महाराज त्यांच्यावरती मात करणं, पण ज्यानं त्या दोन्हीवर मात केली, दोन्हीवर मात केली आणि त्याला नामोहरम बनवलं. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, मी काय म्हणतो, त्याच्यावर दोन्ही शत्रूवर ज्यानं विजय मिळवलाय, मग ते दोन शत्रू कोणते आहेत तर त्याची नावं सांगतो. काम क्रोधानही चाली, ज्यानं कामावरती आणि क्रोधावरती विजय मिळवलाय त्याला जगामध्ये समता निर्माण करता येते, अन्यथा विषमता त्याचं जीवन उद्ध्वस्त करते. शब्दाकडे लक्ष द्या. मला कल्पना आहे तुम्ही विद्वान आहात, खूप चाणाक्ष आहात, कारण का 30 वर्षापूर्वी तुमच्या गावात भजनाला येऊन मी अनुभवलंय. इथं माणसाला मटेरियल काय लागते ते मला कल्पना नाही. इकडे लक्ष द्या, मला कल्पना आहे. मी अगोदर अभंगाचा मुद्दा देतो तुम्हाला. ज्याच्याकडे या दोन वैर्यावरती शत्रूवरती मात करण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यातली जीवनातली विषमता जाते आणि त्याच्याकडे समता येते. त्यावेळेला समता येते आणि अशी समता ज्याच्याकडे निर्माण झाली देव तयाजवळी वशी. दुसरं सूत्र आहे, काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, देव तयाजवळी वशे. दुसरं सूत्र आहे. आणि तिसरं सूत्र अतिशय महत्वाचं आहे. समता नुसतं स्वीकारून जमणार नाही तर जीवनामध्ये एक अतिशय मोठा एक संदेश तुमच्या आमच्यासाठी महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबारे तिसरा संदेश देतात. कुणाजवळ देव वशे, तुका मने भेदा भेद, वादाला जन्म देणारा जो भेद आहे, माझं वाक्य नीट लक्षात द्या, वादाला जन्म देणारा जो भेद आहे तो भेद ज्याच्या जीवनातून संपला आणि अभेद दृष्टीवर बोधावरती जाऊन पोहोचले ना, अभेद बोधावरती जाऊन पोहोचलाय, आता भेद त्याच्याकडे शिल्लक राहिला नाही, म्हणून त्याला वाद करणं जीवनामध्ये आता संपलं. म्हणजे त्याच्यासाठी वाद शिल्लक राहिला नाही. वाद संपुष्टात येण्याचं पहिलं कारण आमचा भेद जावा लागतो. भेद ज्या दिवशी गेला, अभेद बोधावरती गेलो की देव तयाजवळी वशे. अतिशय महत्वाचे 3 मुद्दे कळाले. 3 मुद्दे कळाले. विश्वदेव सत्यत्व, एक अनुभव घ्यायला पाहिजे याचा. नंबर 2, काम क्रोधाना ही चाली, देव तयाजवळी बसे. आणि तुका म्हणे भेदा भेद गेला, हे गेला अलीकडे लावायचे. तुका म्हणे भेदा भेद गेला, गेला अलीकडे लावायचे ना. ज्याचा भेदा भेद गेला देव तयाजवळी बसे. विठाला विठाला विठाला. आता देव कुणाजवळ बसतो नाही असा अनुभव आलेला कोण जगातला आहे, त्याचं नाव काय, त्याचं नाव काय. आणि म्हणून हा आज गुरुवर्ष निमित्तानं संत परंपरेतला एका संतांच्या महान साधूच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अभंग निवडण्याचा प्रयत्न केलाय. भगवान परमात्मा जशी सद्बुद्धी देईल त्या पद्धतीने अभंगाचे चिंतन देण्याचा प्रयत्न आहे. आता अनुभवाकडे लक्ष द्यायचे आपल्याला. पहिला निकष अनुभवाचा आहे. अनुभवाबद्दल बोलतो, जरा भजन करा. विठाला विठाला विठाला. जीवन जगत असताना, जीवनाचा प्रवास करत असताना माणसाच्या जीवनामध्ये बरे वाईट अनुभव सगळ्यांनाच येतात, बरोबर आहे.
बरे वाईट अनुभव, चांगलेही वाईट अनुभव येतात आणि काही वाईटही अनुभव तुमच्या आमच्या जीवनात येतात. पण सांगत असताना जगद्गुरु तुकोबारे अनुभवाचा निकष लावताना का लावतात याबद्दल बोलतो, जरा ऐका. जगद्गुरु तुकोबारे अभंगातल्या पहिल्या चरणाचा अनुभवाचा निकष लावताना आपल्याला चिंतन अनुभवाला प्राधान्य का दिलं तर एक लक्षात ठेवा, माझं एक मत आहे. जीवनात काही गोष्टींचा अनुभव घेतही जाऊ नये आणि विचारतही जाऊ नये. पहिला निकष आहे, इथे लक्ष द्या माझ्याकडे. जीवनामध्ये काही गोष्टीचा अनुभव विचारतही जाऊ नये आणि अनुभव जीवनामध्ये घेतही जाऊ नये. घेतही जाऊ नये. नंबर एक, काही जीवनामध्ये अनुभव घेतला तर लोकांना विचारला तरी सांगत जाऊ नये. 2 आणि नंबर 3, जीवनात आलेला अनुभव लोकांचा कल्याणकारी असेल तर सांगल्याशिवाय राहत जाऊ नये. विठाला 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 पहिल्यांदा तुम्हाला एक वाक्य बोललोय मी. पहिल्यांदा जीवनात काही अनुभव घेतही जाऊ नये, विचारत जाऊ नये. बरोबर आहे. याच्यासाठी उदाहरण म्हणून तुम्हाला देतोय. काही जाणकार अनुभवी लोकांना सांगितलं सांगणाऱ्यानं काय त्यांचा अनुभव सांगला. लोकांना इंद्रियल पिल्यावर लोक मरतात, सांगणाऱ्यानं अनुभव सांगला. आता त्यानं मला काय सांगून काही जमण्याकडे मला अनुभव पाहिजे, याला रोगर पिवावं लागते. बरोबर आहे. आता मला सांगा, सांगणाऱ्या माणसानं अनुभव सांगितला, औषध इंद्रियल पिल्यावर मरते, चांगलं. मग आता याला नाही कडे जमणं, आपल्याला अनुभव पाहायचा म्हणल्यावर मग याला इंद्रियल पिवावं. बरं, इंद्रियल पिल्यावर वाचत याची काही गॅरंटी आहे काय? म्हणून कधी कधी असला अनुभव लोकाला विचारतही जाऊ नये आणि घेत सुद्धा जाऊ नये. कशाला भानगडीत पडायचं? काही माणसाच्या अनुभवावर तुम्ही विश्वास ठेवा, पण अनुभव घेण्याच्या भानगडीत पडू नका. विठाला 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 लक्षात आलं ना दादा? विषयाची परीक्षा अनुभवानं कधी घ्यायची नाही. कशाला? एखाद्या अनुभवी माणसानं सांगितलं तर विश्वास ठेवा, अनुभव घ्यायच्या वाटत जाऊ नका. नंबर 2, मी अतिशय महत्वाचं वाक्य बोलतोय आणि मला त्याच बाबतीमध्ये बोलायचे, मला अनुभवाबद्दल बोलायचे. पहिलं सूत्र कळालं, शब्दावर अनुभवाचा विश्वास ठेवायचा, घ्यायचाही नाही आणि विचारायचाही नाही. सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवायचा. नंबर 2, आमच्या आईनं आम्हाला सांगितलंय यांना बाबा मन, विश्वास ठेवा, बाबा म्हणा, अनुभवाच्या भानगडीत कधीच पडू नका. लक्षात आलं का तुमचं माझं बोलणं? कारण जीवनामध्ये कुठल्या अनुभवाला आणि कुठल्या विश्वासाला आपण पात्र असावं. ज्या गोष्टी विश्वासाच्या आहेत तिथं विश्वास ठेवावा, अनुभवाच्या भानगडीत पडत जाऊ नये. आणि अनुभवापर्यंत जर गेलात तर त्याचेही तुम्हाला वाईट अनुभव येतील. एवढ्यावर कळालं नसेल दादा, तुम्हाला विचारू का? सांगणाऱ्या माणसानं लाईट फिटिंग वाल्यानं सांगितलं इथून वायर गेलेलं त्याच्यात करंट आहे. सांगणाऱ्यानं काय सांगतं? याच्यात करंट आहे. ऐकणाऱ्या माणसानं म्हणलं चमकन हालय. ऐकणाऱ्यानं काय म्हणलं? चमकन हालय. तू तर लाईट आहे म्हणालास, लाईट कशी चमकते? त्यानं म्हणला भानगडीत पडू नको, माझ्यावर विश्वास ठेव, त्याला हात लावू नको. यानं म्हणला आपल्याला अनुभव आल्याशिवाय जमना. कसं करावं? हात लावून बघावं लागते. बरं, हात लावून बघल्यावर कसं होईल? राम नाम, याच्यावर फक्त विश्वास ठेवावा, अनुभवाच्या भानगडीत पडत जाऊ नये. या अनुभवाच्या भानगडीत जर पडलात
तर तो अनुभव तुमचं जीवन सुद्धा उद्ध्वस्त करतो, नाही तर संपवतो. मग या भानगडीत पडायचं नाही. आता अतिशय महत्वाचा दुसरा मुद्दा आहे, जीवनात आलेला अनुभव लोकांना सांगायचा नाही. विचारलं तरी आला अनुभव पण सांगायचा नाही. तो कोणता अनुभव सांगतो जरा भजन करा. विठाला विठाला जीवनात काही, मी का बोलतोय, जीवनात काही वाईट अनुभव येतात आणि काही चांगले अनुभव येतात याच्याबद्दल बोलतोय. दुसरा निकष तुमच्या समोर ठेवतोय की काही जीवनात अनुभव आले तरी सांगायचे नाही. अनुभव स्वीकारावे लागतात. गंमत अशी जरी दोघं नवरा बायकोच्या भांडणं लागली, संध्याकाळची 700 दोघं नवरा बायको, लेकरं घरी नाहीत, शिकायला गेले, दोघंही नवरा बायको. काय बोलता बोलता भांडण दोघांचं लागलं की दोघांचं भांडण लागलं. दोघांचं भांडण लागल्यावर शेजाऱ्याला चाहूल लागली, यायच्या इथं काहीतरी भांडण लागलंय आणि शेजाऱ्याला मोठा उल्हास, दुसऱ्याच्या इथं काय झाल्यावर वाकून बघायचं. अरे तुमच्याकडे नसेल म्हणा, इथं नसेल पण नकच. अहो माणसं स्वतःच काय ते बघत नाही, पण दुसऱ्याच्या इथं कमी जास्त होऊ द्या, नक्की बघल्याशिवाय येणार. याच्या इथं नवरा बायकोचे भांडणं लागले दोघांचे आणि शेजाऱ्याचं येऊन उग दरवाजाला कान लावून बघाले, सांदीतून फटीच्या बघाले, दिसच ना गेलं, कान लावलं ऐकाले. त्यावेळेला गंमत काय झाली, नवरा बायकोच्या भांडणामध्ये एवढं विकोपाला पेटलं, बाईनं राग पोडल्या, लाटताच लाट नाही वळून आणली. काय केली? लाट नाही वळून आणली. त्यानं बरोबर लाटणं हुकिलं की गदगद हसलं ते. कोण? नवरा. बाईला परत राग आला, त्यानं हसला. यानं मला भांडण कसलं होय म्हणा, बोलून तर घ्याले तर हसाले. बाईने लाटणं हिवळून मारलं, यानं चुकविलं. नवरा गदगद हसला. बाईनं पुन्हा दुसरं लाटणं घेतलं, फिरकावून मारलं. बरोबर नियम धरून लागलेला बाई गदगद हसली. त्यानं मला भांडण कसलं होय, एकदा बायको हसाले, एकदा नवरा हसालाय, भांडण कसलं होय म्हणा. म्हणजे सकाळच्या पारी हे शेजारी कान लावून जे ऐकून होते की नाही, की रात्री काय झालं ते त्याला विचारलं. अंदाजा त्यांना काय रात्री लय मोठ्यानं हसू लागतास, काय होतं? आता मला सांगा, बायकोला हाणलेलं लाटणं याला लागलेलं लोकांना सांगावं का? मला लाटणं तर लागलं, रट्टा लागला. आता बायको का हसू लागते म्हणून सांगाव की नवरा का हसू लागता म्हणून सांगाव? मग घरातलं झाकलेलं दुखणं वाईट जरी अनुभव आला तर सांगत जाऊ नये. माझी एक तुम्हाला विनंती आहे, अजून थोडस पुढे जाऊन बोलतो, जरा टाळी वाजून भजन करा. विठाला तिसरा निकष अतिशय महत्वाचा सांगताना तुम्हाला याच्याबद्दलच बोलतो. जीवनात काही वाईट अनुभव आलेच तर तुम्ही लोकांना सांगू नका. दादा माझी विनंती आहे, माझं बोलणं तुम्हाला पटेल ना पटेल, पण माझ्याकडे विश्वास ठेवा. माझं मत आहे, तुमच्या जीवनात जर अति दुःखाचा प्रसंग आला तर तुम्ही कुणाही जवळ मांडू नका. तेवढे तुमच्यावर दुःख जर आला तर तुम्ही कुणाही जवळ मांडू नका. अशा माणसाजवळ मांडा, अशा माणसाजवळ रडा दादा, अशा माणसाजवळ की तुमचे डोळे पुसणारा कोणी भेटतो ना, फक्त त्याच्याजवळ रडा. नाहीतर तुम्ही तुमचं दुःख जर वेदना कुणाजवळ मांडायला जर गेलात तर तुम्ही बाजूला सरकल्या तुमच्या दुःखाचा आणि तुमच्या लढण्याची नक्की लोक टिंगल केल्याशिवाय राहणार नाही. रडू नका, कुठे रडू नका. दुःखाचा वाईट अनुभव तुमच्या जीवनात येतोय नाही असं नाही, कुणाही जवळ सांगू नका. तो अनुभव थोडं पचवायला शिका. आमच्या जीवनातला वाईट अनुभव आणि दुःख म्हणून जर कोणासमोर मांडायचा प्रयत्न जर केला तर तुमच्या दुःखावर रोखून मीठ टाकून त्या दुःखाची टिंगल सुद्धा करतील. म्हणून तुम्हाला सांगतोय, असा जर वाईट अनुभव आला जीवनात, फक्त पचवायला शिका. लोकांना विचारलं तरीही सांगू नका. कारण का, तुमच्या जीवनातला माणसं कधी कुणाजवळ रडतात, एवढ्यासाठीच रडतात, ते दुःख हलकं व्हावं म्हणून रडतात. पण माणसं समाजातली एवढी विचित्र आहेत महाराज, तुमच्या दुःखाची ही टिंगल आणि तमाशा करून त्याचा बाजार भरवल्याशिवाय राहत नाहीत. त्या दिवशी आम्ही दुःख मांडलेलं कमी होण्याऐवजी आमचे दुःख अधिक आम्हाला वेदना देतं. म्हणून ते दुःख कोणाजवळ मांडत जाऊ नये, वाईट आलेल्या दुःखाचा अनुभव कोणाला सांगत जाऊ नये. म्हणून मी नेहमी कीर्तनात बोलतोय,
अशा जाग्यावरती पडा की यानं उचलायला कोणीतरी असावं, तुम्हाला हात मायेचा फिरवणारा असावा, आणि अशा जाग्यावर रडा की तुम्हाला डोळे पुसणारा कोणीतरी भेटावा. आणि हे दोन माणसं जर भेटत नसतील तर कुणाही जवळ रडू नका, कोणी तुमचं दुःख हलकं करत नाही. हा जीवनातला वाईट अनुभव आहे, कोणाला सांगत जाऊ नका. विठाला 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 मी अनुभवाबद्दलच बोलतोय. जीवनात बरे वाईट अनुभव येतात, कोणते सांगावेत, कोणते पचवावेत आणि कोणते सांगू नयेत याबद्दल तुम्हाला बोलतोय. पण आणखी पुढे जाऊन बोलतोय, जीवनातले काही लोक कल्याणकारी जर अनुभव असतील तर नुसते अनुभव तुमच्या समोर ठेवू नका, ते समाजासमोर सांगा. कारण तुम्हाला आलेला अनुभव चांगला वाईट जर असेल आणि त्याच्यात लोकांचं कल्याण जर घडलं असेल तर त्याला सांगल्याशिवाय राहू नका. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी जीवनातला आलेला अनुभव सांगताना प्रमाण अतिशय महत्वाचं वापरलं. अनुभव आले अनुभव आला तो जगापर्यंत आम्ही पोहोचवतो. याचं कारण आहे जगाचं त्याच्यात कल्याण, जगाचं त्याच्यात कल्याण आहे. मी बऱ्याच गोष्टी बोलून जाईल दादा, एक आहे का तुम्ही ओळखीचेच म्हणून बोलतो तुम्हाला. इमानदारांसह लग्न झालं असं बोलतो, कारण का विचारलो, इमानदार माझ्या गावात अर्धे म्हातारे झाले, पोरं तसेच राहिले. खोटं कशाला बोलो, तसे राहिले म्हणून म्हणायचं होय. म्हणजे कसं आता विश्वासच बसणार आहे, कुणाचं लग्न झालं कोण शिल्लक राहिले, त्याच्यामुळे सहज म्हणतो. पण एक सांगतो दादा तुम्हाला, ताई इथं आले असतील पण तुमच्यावरच घेऊ नका, दुखणं सगळ्याचं सारखं म्हणून सांगतो तुम्हाला. खरं सांगा, मुलगी बघायला गेली होती त्यावेळेला जेवढी लवून चोपून वागली तशी आता आहे की म्हणजे अनुभव विचारलो काय म्हणजे तुमचं घरी भांडण दाखवणे बरं काय, म्हणजे सगळ्याचं दुखणं म्हणजे मी काय म्हणतोय, मला आलेला अनुभव बोलायचं. मी काय म्हणालो तुम्हाला, पोरग जसं पोरगी बघायला गेल्यावर जेवढं थाटात राहते तेवढं जीवनभर जर थाटात राहिलं तर बायको कशाला नाव ठेवे. पण बाईला नंतर कळते यानं बुटन सॉक्स सुद्धा लोकांचे अंग होत. बाईला नंतर कळालं यानं गाडी सुद्धा लोकांचे अंग होत. बाईला आधी वाटलं. अनुभव जीवनामध्ये कसं आहे, मी तुम्हाला सांगू का, खरं सांगतो मी तुम्हाला, खरं सांगतो, सगळ्यांच्या जीवनातलं तेच आहे, सगळ्यांच्या जीवनातलं तेच आहे. सोयरीक लावणाऱ्या माणसानं पोरीच्या बापाला जेवढा विश्वास दिला, पोरग अजिबात कुठल्याच व्यसनात कुठल्याच भानगडीत नाही. सांगितलं पोरीच्या बापाने विश्वास ठेवला आणि लग्न झाल्यावर 6 महिन्यालाच पोरीचा बाप लढत सोयरीक लावणाऱ्याकडे गेला. कारण काय असेल, अनुभव आले अंगात, वाईट अनुभव. लक्षात आलं का तुमचं मी का म्हणतोय? कारण का पहिल्यांदा बोलतोय दादा, दुकानातलं हलवून जरी नारळ घेतलं तर हलवून घेतल्यामुळं कळत नाही फोडल्याशिवाय. बरोबर, नासक सुद्धा पाणी झालेलं हालतीनं वाजते. कळालं की तुम्हाला? नासक सुद्धा नारळ हलवून बघल्यावर पाणी जरा वाजते, फक्त फोडल्यावर कळते याच्यातलं नासक बाजूला की चांगलं वाजलं. जसं आम्ही ते फोडून बघल्यावर आम्हाला चांगला आणि वाईट अनुभव येतं, तसं माणसाच्या जीवनात जसं जसं तुम्ही सहवासात जाल तसा तसा अनुभव दिवसेंदिवस वेगळा येत जातोय. पण जगद्गुरु तुकोबाराला आलेला अनुभव तुमच्या कल्याणकारी का आहे सांगतो. जरा भजन करा. विठाला विठाला जगद्गुरु
जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं अनुभव मला आला म्हणजे कसा आला. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं नुसता अनुभव आलेला सांगलो नाही तर अनुभव हे सांगतोय तो अनुभव आम्ही चाखून सुद्धा बघितलो.